नमस्कार. तुम्हाला तुमच्या बेबीसाठी हेल्दी रेसिपीज बनवायच्या असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आजची रेसिपी मी बनवत आहे मुगाची भाजी आणि चपाती. मी हे 2 बेबीसाठी बनवत आहे. त्यासाठी मी 1 वाटी मूग स्वच्छ धुवून उकडून घेतलेले आहेत. 1 लसूण पाकळी, अर्धा टीस्पून खोबरं, अर्धा कांदा आणि अर्धा टोमॅटो बारीक कट करून, 1 टीस्पून मीठ, अर्धा टीस्पून हळद आणि तिखट. तुम्ही तुमच्या चवीनुसार तिखट टाकू शकता. ही सगळी तयारी करून झाल्यानंतर मी 1 टीस्पून कढईमध्ये तूप गरम करायला ठेवलं आहे. तेलाचा वापर मी बिलकुल करत नाही बेबीसाठी. तुम्ही सुद्धा तूप ट्राय करू शकता. तूप गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये जिरे मोहरी ते मी 1 टीस्पून घेतलेलं आहे. त्यानंतर हळद, त्यानंतर लसूण खोबरं ते डायरेक्टली टाकलेलं आहे. लसूण खोबरं व्यवस्थित तुपामध्ये परतून घ्यायचं आहे. ते थोडंसं लालसर झाल्यानंतर आपल्याला बारीक केलेला कांदा आणि टोमॅटो टाकायचा आहे. लहान बेबीसाठी मसाल्याचा वापर कमी करा. तिखट परतून झाल्यानंतर बारीक केलेला टोमॅटो आणि कांदा टाकायचा आहे. 3 वर्षाच्या आतील बेबीसाठी कांदा आणि टोमॅटोचा वापर आपण कमी प्रमाणात करायचा आहे. महिन्यातून एकदा हाफ टोमॅटो कांदा आपण यूज करू शकतो. कांदा आणि टोमॅटो मऊ झाल्यानंतर आपल्याला मूग ॲड करायचे आहेत. मुगामध्ये जास्त प्रमाणात प्रोटीन असते. बेबीच्या वाढीसाठी हे खूप इम्पॉर्टंट आहे. मूग परतून झाल्यानंतर त्यामध्ये मी 1.5 ग्लास पाणी गरम करून ओतलं आहे. मला हे थोडंसं रस्सा टाईप बनवायचं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार बनवू शकता. मी हे चपातीसोबत बेबीला देणार आहे. चपाती आणि रस्सा भाजी कुस्करून बेबीला देऊ शकतो. त्यानंतर चवीनुसार मीठ ॲड करा आणि 1 मिनिट उकडून घ्या. मूग आधीच आपण उकडून घेतले होते त्यामुळे जास्त त्याला उकळायची गरज नाहीये. मिठाचा देखील वापर कमी प्रमाणात करा. चवीनुसार मीठ ॲड करा. बेबीला एक घास घेऊन खाऊ घालण्यापेक्षा रस्सा भाजी करून ते कुस्करून खाऊ घाला. ते इझी जाईल आणि बेबीला ते नक्की आवडेल.